शब्दांच्या जाणकरी आणि मानांच्या मानकरी असलेल्या माझ्या सावित्रीबाईंना माझा मानाचा मुजरा. 150 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका दलित कुटुंबात पती पत्नी व त्यांची 2 मुलं राहत होती. मुलगा 10 वर्षाचा, मुलगी 15 वर्षाची आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्या गरीब त्रासलेल्या माणसानं तिच्या 15 वर्षाच्या मुलीचं लग्न 60 वर्षाच्या माणसासोबत लावून दिलं. परंतु लग्नाच्या 10 वर्षानंतरच त्या माणसाचे निधन झाले आणि ती 25 वर्षाची गर्भवती स्त्री मात्र एकटी पडली. तिच्या घरच्यांनी तिला घराच्या बाहेर काढलं. त्या समाजानं तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. तू एका दलिताची मुलगी आहेस, तू चालताना तुझ्या पायात काठी टोचले पाहिजे, बसताना तू खाली बसली पाहिजे, थुंकताना तुझ्या कमरेला बांधलेल्या मडक्यात थुंकलं पाहिजे, पाणी पिताना तुझ्या हाताचं पातेलं भरून पाणी पिलं पाहिजे, अशी वर्तवणूक समाजाची तिच्याप्रती होती. तिने एका मुलाला जन्म दिले. तिची मनापासून इच्छा होती त्या मुलाला शिकवावं, खूप मोठं करावं, परंतु या समाजानं त्यालाही शिकू दिलं नाही. त्यालाही शाळेच्या बाहेर काढून टाकलं. ती स्त्री मनातल्या मनात म्हणाली, आजपर्यंत सूर्याचा प्रकाश माझ्या डोक्यावर राज्याभिषेक घालत आला, त्या सूर्याच्या प्रकाशाला कधी माझा विटा आला नाही. आजपर्यंत मी या मातीत चालत आले, या मातीला कधी माझा विटा आला नाही, तर या मनुष्याचं काय? याचं सर्वाधिक आणि एकमेव कारण जर काही असेल तर ते असेल अज्ञान. विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना शुद्ध कसले, एवढे अनर्थ फक्त एका विद्येने केले. आणि याच अज्ञानाच्या अंधकारावर मात करण्यासाठी 2 महान व्यक्तिमत्वांचा जन्म झाला. यदा यदा हि धर्मस्य यादिर्भवति मानता अभ्यद्वानम तपस्ये यजुर्वेदमसु प्राणायाम प्रतिप्राणाय साधना विनाशकारी विष्णुदम गर्भपत्कारायम सर्वभावी युगे. कोण होती ते 2 महान व्यक्तिमत्व? ज्यांच्यामुळे शिकली ती दुबळ्यांची मुले असे विद्येचे विधाता महात्मा सावित्री आणि ज्योतिबा फुले. सावित्री आणि ज्योती ही साधी माणसं नव्हती. त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. परंतु त्या शाळेत शिकवायलाच कोणी जाईना. त्यावेळेस माझ्या सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. परंतु त्यांना काय माहिती होतं हा समाज त्यांना किती त्रास देणार आहे ते. त्या जेव्हा रस्त्याने जात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेत फेकत, त्यांच्या अंगावर चिखल फेकत, दगड फेकत. त्यांच्या आई वडिलांनी देखील तेव्हा त्यांना घराच्या बाहेर काढलं. परंतु घाबरल्यात का हो माझ्या सावित्रीबाई? अजिबात नाही. का? कारण त्यांना माहिती होतं की याच माणसातील पशुपण ऐसे करून त्यांना मनुष्यत्व प्राप्त करणारे जर काही असेल तर ते आहे शिक्षण. बघता बघता 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 18 शाळा माझ्या सावित्रीबाईंनी उभ्या केल्या. फक्त शाळाच नाही, महिलांसाठी सेवा मंडळ आणि नॅशनल ट्रस्टची स्थापना माझ्या सावित्रीबाईंनी केली. 1876 मध्ये माझा महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात व्यापलेला होता त्यावेळेस माझ्या सावित्रीबाईंनी 58 फ्री फूड हॉस्टेल्सची स्थापना केली. ती स्त्री होय, तिला थांबणं माहिती नाही, तिला थकणं माहिती नाही तर आजकालची 10वी 12वीची मुलं बोर्डाची परीक्षा संपल्या म्हणतात मला काही सांगायचं नाही, मी काही करणार नाही. फारच थकले रे मुलांना तुम्ही. 1897 मध्ये जेव्हा पूर्ण भारत देश प्लेगच्या साथीने व्यापलेला होता त्यावेळेस ब्रिटिश सरकार ज्या व्यक्तीला प्लेग झालाय त्या व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना समाजाच्या बाहेर काढून देत असत. त्यावेळेस माझ्या सावित्रीबाई परत पुढे आल्या आणि त्यांनी या समाजाचं रक्षण केलं. जेव्हा पांडुरंगाच्या मुलाला प्लेग झाला त्यावेळेस त्याच्या कवळा त्याच्या वेदना माझ्या सावित्रीबाईकडून बघितल्या नाही गेल्या. त्यांनी त्याच्या पोटच्या मुलाप्रमाणे त्याला पाठीवर घेतलं आणि दवाखान्यात नेलं आणि तिथे माझ्या सावित्रीबाईंचं चुकलं. काय चुकलं? ते या देशाच्या सेवेमध्ये माझ्या सावित्रीबाई एवढ्या विलीन झाल्या की त्यांना स्वतःचंच भान राहिलं नाही आणि या प्लेगच्या साथीमुळे माझ्या सावित्रीबाईंचा जीव गमावला. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की मुलगी जन्माला आल्यावर हत्तीवरून साखर वाटणारा महाराष्ट्र आज गर्भपात काढतोय. जर कोणी स्त्रीला हात जरी लावला तर त्याच्या हातपाय छाटणारा महाराष्ट्र आज तिच्यासाठी फक्त मेणबत्त्या घेऊन उभा आहे. सांगा ना दादांनो कसे उमलतील फुलं अशा पाकळ्या तोडल्यावर. सांगा ना दादांनो कसे लागतील दिवे अशा पणत्या फोडल्यावर. सांगा ना कशी घडेल सावित्री पोटातच स्त्रीला मारल्यावर. जर आज जे सावित्रीबाई असत्या तर त्यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांना हेच सांगितलं असतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नकोस तू स्वतःला, तू सावित्रीची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. जय जवान.